Hello students, myself Dr. Pooja Kagde. I welcome you all to the next lecture of basic microbiology. In today's lecture, we will see cell wall staining by Chances method. We will see today's lecture with respect to steps, principle, mechanism, procedure and observation of Chances method of cell wall staining. To give you a clear picture of what we are going to see in today's staining method, let us see this diagram. This indicates observation of cell wall staining by Chances method. Now, as the name suggests, we are going to use this method for staining bacterial cell wall. बॅक्टेरियल सेल वॉलला स्टेन करण्याची ही एक मेथड आहे. बॅक्टेरियल सेल वॉल आपल्याला माहीत आहे, इट इज रिजिड स्ट्रक्चर. सो टू स्टेन बॅक्टेरियल सेल वॉल वी विल यूज कार्बोफ्युक्सिन or we can call it as a Newfuxin. This is used as a primary stain. Now here Congo Red will be used as a decolorizer. आतापर्यंत आपण बघितलं होतं Congo Red हे आपण काउंटर स्टेन म्हणून वापरले आहे, परंतु या चान्सेस मेथड ऑफ सेल वॉल स्टेनिंगमध्ये Congo Red ॲक्ट्स ॲज अ सिलेक्टिव्ह डिकलरायझर. तर कार्बोफ्युक्सिनने आपण काय करणार, बॅक्टेरियल सेल स्टेन करणार. बॅक्टेरियल सेल आणि बॅक्टेरियल सेल वॉल हे दोन्हीही मग पिंक कलरने स्टेन होते. नंतर त्यावर आपण Congo Red टाकणार. Congo Red हे डिकलरायझर म्हणून ॲक्ट होते. मग ते काय करते, ट्रियल सेलनी आणि त्याच्या सेल वॉलनी जो काही हा Newfuxin घेतला होता स्टेन, जो की कुठल्या कलरचा आहे, पिंक कलरचा, तर तो रिमूव्ह करण्याचं काम करते Congo Red. आता बॅक्टेरियल सेल वॉल ही हायली ॲसिडिक असते, त्यामुळे याने जो काही हा कार्बोफ्युक्सिन किंवा Newfuxin स्टेन घेतला ते हे Congo Red रिमूव्ह करू शकत नाही. मग तो कुठला स्टेन रिमूव्ह करेल, तर या सायटोप्लाझममधला. त्यामुळे या चान्सेस मेथडमध्ये सेल वॉल पिंक कलरची दिसते. कशामुळे, कारण त्यांनी हा Newfuxin स्टेन घेतला. तर सायटोप्लाझम जो काही आहे बॅक्टेरियल सेलचा तो कलरलेस दिसतो आणि बॅकग्राऊंड इट ॲपियर्स एदर ॲज अ लाईट रेड और इट ॲपियर्स ॲज अ कलरलेस. दिस इज वॉट अ चान्सेस मेथड. तर काय असते बॅक्टेरियल सेल वॉल? बॅक्टेरियल सेल वॉल आपल्याला माहीत आहे, इट इज प्रेझेंट सराउंडिंग द सायटोप्लाझम, इट इज प्रेझेंट बिनीथ द कॅप्स्यूल. It is a rigid structure, and what is its function? It provides definite shape and protection to bacteria. कशाने बनलेले असते बॅक्टेरियल सेल वॉल? बॅक्टेरियल सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. इट इज थिक in gram positive bacteria and thin in gram negative bacteria. So bacterial cell wall is a thick structure and it makes staining difficult process. त्यामुळे याला स्टेन करण्यासाठी काही सेपरेट विशेष स्टेन वापरले जातात. वेगळ्या टेक्निक्स आहेत. तर कुठल्या टेक्निक आहेत? चान्सेस मेथड आहे, रिंजर्स मेथड आहे. इट इज ॲक्च्युली अ मेथड ऑफ वेब. यामध्ये काय वापरले जाते हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मेथड ऑफ वेब किंवा चान्सेस मेथड किंवा डायर्स मेथड या 3 मेथड्स आहेत ज्याद्वारे आपण बॅक्टेरियल सेल वॉलला स्टेन करू शकतो. सो व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ चान्सेस मेथड ऑफ सेल वॉल स्टेनिंग? In Chances method, bacterial cell is stained pink with Newfuxin and only cytoplasm is decolorized. It is decolorized because of application of Congo Red. Here Congo Red acts as a selective decolorizer. As cell wall has taken up this pink colored Newfuxin, it will appear as a pink. Cytoplasm कुठल्या कलरचा दिसेल? कलरलेस. सेल वॉल कुठल्या कलरची दिसेल? तर पिंक कलरची. चान्सेस मेथडमध्ये. Now let us see the mechanism of cell wall staining by Chances method. Now we all know this bacterial cell, its cytoplasm as well as cell wall both are having negative charge. बॅक्टेरियाच्या सेल वॉलवर आणि बॅक्टेरियाच्या सरफेसवर सायटोप्लाझमवर नेट कुठला चार्ज असतो? तर निगेटिव्ह चार्ज. आता या दोघांमध्ये म्हणजे सायटोप्लाझममध्ये आणि सेल वॉलमध्ये जास्त निगेटिव्ह कोण असते? तर सेल वॉल इज मोर निगेटिव्ह ॲज कम्पेअर्ड टू द सायटोप्लाझम. मग इथे काय होते, वेन वी यूज Newfuxin पर्सेंटेज किती असते? 0.5% Newfuxin वापरला जातो. वेन वी यूज Newfuxin विच इज अ बेसिक स्टेन. आता हा पॉझिटिव्ह स्टेन आहे. मग या सायटोप्लाझमवर आणि सेल वॉलवर निगेटिव्ह चार्ज आहे. तर निगेटिव्हली चार्ज्ड सेल कंपोनंट्स काय करतील? हा Newfuxin स्टेन घेतील. मग आता Newfuxinच्या ॲप्लिकेशननंतर सेल कुठल्या कलरची दिसेल? पिंक कलरची. बोथ सायटोप्लाझम अँड सेल वॉल विल ॲपियर ॲज अ पिंक कलर्ड. Then we apply 0.5% Congo Red solution. Here Congo Red acts as a decolorizer. आणि हे Congo Red ॲसिडिक स्टेन आहे की बेसिक स्टेन आहे? तर हा ॲसिडिक स्टेन असतो. म्हणजे त्याच्यावर कुठला चार्ज असतो? तर निगेटिव्ह चार्ज. आता निगेटिव्हली चार्ज Congo Red जेव्हा आपण यावर अप्लाय करतो,
सायटोप्लाझमवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. सेल वॉलवर कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. पण या हायली ॲसिडिक हायली निगेटिव्ह सेल वॉलने कुठला स्टेन घेतला? आता हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूफ्युक्सिन घेतला. सायटोप्लाझमने सुद्धा कुठला स्टेन घेतला? तर हा न्यूफ्युक्सिन घेतला. Now when we apply 0.5% Concorate, which is an acidic stain, here cytoplasm will lose its stain, which was Nufuxin. So Concorate will be responsible for removal of stain from cytoplasm. Cell wall stain sodat nahi because it is highly negative charge and it has already taken up this Nufuxin stain. So Concorate here makes this cytoplasm colorless. And cell wall which has taken up this Nufuxin stain hence will appear as pink colored, whereas as the stain has been removed from the cytoplasm it will appear as colorless. This is mechanism of Chance's method of cell wall staining. Now let us say requirements. Here you will require a clean grease-free slide, nichrome wire loop, bacterial suspension, Nufuxin, obviously 0.5% Nufuxin. How will you prepare 0.5% Nufuxin? You will add 0.5 gram basic fuxin in 100 ml of distilled water. Then you will require Concorate, 0.5% of Concorate. Again you will prepare it by adding 0.5 gram of Concorate in 100 ml of distilled water. Now let us see procedure of cell wall staining by Chance's method. Take a clean grease-free slide. On this clean grease-free slide, you will prepare a smear as explained in our earlier lectures. In case you have not watched those lectures, you can click on this I button and watch previous staining lectures. Prepare a smear on clean grease-free slide. Then on this slide, we will only let this smear air dry and heat is not applied. This smear is not heat fixed. After this smear gets air dried, 0.5% Nufuxin is poured on this smear. It is allowed to react with this smear for 3 to 4 minutes. Smear is then rinsed with water and lastly a thin film of Concorate is prepared on this smear. We can use another slide for preparation of thin film as we have seen in negative staining, or we can simply pour 0.5% Concorate on this smear. Let it react for 1 to 2 minutes. The slide is washed with water, air dried and it is observed under oil immersion objective. What will we observe? We will observe pink colored cell wall. Which stain contributed to pink color of this cell wall? 0.5% Nufuxin. So pink colored cell wall is observed with colorless cytoplasm. Why colorless? Because Concorate, which acted as a selective decolorizer, has removed stain from the cytoplasm. And you will observe a light red colored, or in some cases you will also observe colorless background. तर काय असेल cell wall staining by Chance's methods observation? You will observe colorless bacteria with pink colored cell wall against either light red or colorless background. Hope you have understood this Chance's method of cell wall staining. In next lecture we will see a different method of cell wall staining where mordant is used. यामध्ये आपण mordant वापरला का? नाही. तर ती कुठली मेथड आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया. थँक्यू.